नाही आहेत आता. ते खरं सुहास कदम उपोषण करतायत त्यांना त्याग, आणि तुमच्या विरोधात देखील त्यांनी भूमिका मांडली की तुमच्याकडून तुम्ही व्याजानं पैसे दिलेले होते त्याला, आणि व्याजाच्या पैशातनं आता तुमचं आंदोलन दाबण्यासाठी तुम्ही आरोप करताय. काय नेमकं उत्तर आहे त्यासाठी? आंदोलनाचा आणि माझा काही एक संबंध नाही आहे. पैशाचा विषय हा माझा 2024 पासून आहे, जो मी त्याला मागत आली आहे आणि तो देत नाही आहे. त्यामुळं मला 28 तारखेला मागची आमची मीटिंग झाली होती शेवटची. त्याला मी बोलले होते काय करतोस, देतोस की नाही. तेव्हा त्यानं मला सांगितलं होतं ताई मी लवकरच एक आंदोलन करायला लागलो आहे, मी आंदोलनाला बसतो आहे आणि पोलिसांनी मला ऑफर दिलेली आहे 20 लाखाची. जेव्हा माझ्याकडं पैसे येतील तेव्हा मी तुम्हाला त्यातले नक्की देईन, थोडंसं 30 तारखेपर्यंत थांबा तो म्हटला. पण 28ला ह्याला परवानगी दिली नव्हती, परमिशन मिळाली नव्हती, ह्याचा गोंधळ चालू होता. आणि मला वाटलं की हा माणूस देणार नाही, दरवेळेला असाच म्हणतो, दर महिन्याला असाच म्हणतोय तुम्हाला आता देतो मग देतो, तो माझे पैसे काही देत नाही. हे बघून मला आता करावं लागलेलं आहे. ते कुठेतरी आरोप पण केलेले आहेत की महिन्याला 35,000 रुपये दे, स्क्रीनशॉट आहे, अशा पद्धतीचे त्याच्याकडून आरोप होते. अच्छा, हे पहा, मी जर व्याजबट्ट्याचा धंदा केला असता तर मी माझ्या RTGS माझ्या बँकेतून माझे डिटेल्स घ्या, मी माझ्या मुलांचे FD मोडून त्याला दिलेले आहेत, FD मोडून ते पैसे दिलेले आहेत, माझा व्हाईट मनी आहे. तर तो जो दिलाय तर त्यानं जर मला इंटरेस्ट द्यायचाच होता, मला व्याज द्यायचंच होतं, माझ्या अकाउंटवर टाकू शकला असता. तो मित्राच्या टाकतोय म्हणून दुसऱ्याचंच मला दाखवतोय. स्वतःचा मोबाईल वापरता येत नाहीये का त्याला? स्वतःचा मोबाईल न वापरण्याच्या पाठीमागं काय कारण आहे? काय करण्यासाठी पैसे दिले? मला नाही माहिती. मी पैसे हे टेंडर घेण्यासाठी दिले होते. काय तो माझ्यासाठी काय म्हणून सांगितलं होतं सरकारी तो म्हटला होता ते डिपॉझिट भरण्यासाठी ह्यांनी त्याला पैसे दिले. नाही, कुणाचं नाव काय काय अजितदादांचं नाव, आदरणीय अजितदादांचं नाव त्यानं घेतलंय. मी दादांचा कार्यकर्ता आहे. ताई माझे खूप चांगले दादांशी संबंध आहेत. दादा माझा लगेच फोन उचलतात आणि दादांना दादांनी सांगितले तुला मोठे मोठे टेंडर देतो. ताई तुम्ही एक माझी बहीण आहात मोठी, तुम्हाला पण मी एक टेंडर देतो, किंवा आपण आता चांगलंच हे करूया, फक्त थोडेसे पैसे खर्च करावे लागतात. मलाही असं वाटलं आणि मी हे टेंडर कधी घेतलेले नाहीत, त्यामुळे मला त्याचा काही अनुभव नाही आहे. म्हणून मी त्याला म्हटलं होतं ठीक आहे बाबा काय करतोस ते कर, चालेल. तर थोड्याशा पैशाचा अर्थ 7 ते 8 लाख रुपये होतो का? थोड्याशा पैशाचा अर्थ? थोडेसे नाही, सुरुवातीला मी तेवढे दिलेले नाही आहेत दादा, मी तेवढे दिलेच नाहीत. सुरुवातीला मी फक्त त्याला 3 लाख दिले होते. मग तो म्हणला फाईल इथपर्यंत आली, तिथपर्यंत आली, आपल्याला परत खर्च करावा लागणार आहे, सांगत गेला, परत काही कारणं सांगितली, आणि आता तो आपल्या कॉन्टॅक्टमध्ये आहे, चांगल्या ह्याच्यामध्ये आहे, म्हणून माणुसकीच्या नात्यानं परत मी त्याला पैसे दिलेले आहेत. ठीक आहे. जे तुमच्यावर आरोप लावलेले ते. सावकारी केल्याचा आरोप केलेला आहे, महिला म्हणून तुम्ही काय उत्तर? महिला म्हणून मी उत्तर हेच देईन की उमेश पाटलांनी प्रवक्ता आहेत ते राज्याचे, बोलताना महिलांबद्दल थोडंसं त्यांनी विचार करून बोलायला पाहिजे होता. अगदी सुहास सांगतोय आणि उमेश पाटील बोलतोय, हे नाही व्हायला पाहिजे होतं. आज तुम्ही प्रेसच्या समोर, प्रसारमाध्यमांसमोर तुम्ही एखाद्या महिलेची बदनामी करताय की तिनं व्याजबट्ट्याचा धंदा करते, हे करते, ते करते. अरे मग तुम्ही मला बोलायला, 2दा मी त्यांच्याकडे गेले होते, त्यांना भेटायला गेले. दादा तुमचा कार्यकर्ता सुहास कदम, मी सुद्धा तुमचीच कार्यकर्ती आहे. राष्ट्रवादीमध्ये जेव्हा मी होते त्यांच्याच नेतृत्वामध्ये मी काम केलेलं आहे, तो माझाही नेता होता. मी त्यांना सांगितलं, रडली, एखादी महिला समोर येऊन रडते तेव्हा तिची हसून खिल्ली उडवलेली होती त्यांनी. अरे वा तू पैसे दिलेस, किती दिलेस, मला पण दे, मग मला पण गरज आहे पैशांची. बरं ठीक आहे. मग मी म्हटलं दादा सिरियस घ्या थोडंसं. तेव्हा ते म्हटलं नाही मी ठीक आहे, मी सुहासला बोलतो. पण ते सुहासला बोलले किंवा नाही मला हे माहिती नाही आहे. आणि आज इथं येऊन मला म्हणतायत म्हणून येतात. जसंच मी प्रसारमाध्यमांसमोर आले की CP माझी दखल घेत नाहीत, पोलीस प्रशासन माझी मदत करत नाही आहे. जेव्हा मी तुमच्या समोर आले आणि ही जी हा जो माझा व्हिडिओ व्हायरल झाला बाहेर, लगेचच मला त्यांचा फोन आला संध्याकाळी आणि मला ते दम देत आहेत, धमकी देत आहेत फोनवर, तू सुहासच्या विरोधात तक्रार दिली आहे. मी म्हणलं एवढी बाजू घेण्याचं कारण काय? हो, उमेश पाटलांनी त्याचं बाजू घेण्याचं कारण काय असा हा विचार माझ्याही मनात डोकावला. तेव्हा माझे सगळ्यांशी चर्चा होते. लोक म्हटले अहो मॅडम, उमेश पाटलांचा सुहास कदम हा दलाल आहे आणि तो त्यांचा वसूलदार आहे, त्यांनी हप्ते बांधून ठेवले जिल्हा परिषद इकडे तिकडे सगळ्या अधिकाऱ्यांचे, हा नेऊन पोचवण्याचं काम सुहास करतोय. मग नक्कीच सुहास कदमला पाठीशी घालणार. सायरा शेख असं काहीच करत नव्हती. तुम्ही प्रेसमध्ये असंही म्हणालात की सुहास कदम स्वतः सट्टेबाज आहे आणि ते पैसे जे हरलेले आहेत Yes. ते वसूल करण्यासाठी पोलिसांना ब्लॅकमेल करतो. हो अगदी बरोबर आहे. तो स्वतः सट्टेबाज आहे. त्याच्यात तुम्ही जर माहिती घेताय, पत्रकार आहात तुम्ही, तुम्हाला सगळीकडून माहिती येत असेल तर तो स्वतः सट्टेबाज आहे. तो स्वतः मटका घेत होता, तो स्वतः करत होता. तर आता तो पोलिसांना हप्ते मागतोय. मी युवक अध्यक्ष आहे, मी राष्ट्रवादीचा आहे, अजितदादांचा कार्यकर्ता आहे, भावनिक होतोय, फोटो घेऊन बसतोय आणि सांगतोय की मला तुम्ही हप्ते चालू करा. मी हे काही करणार नाही.
पोलिसांनी जेव्हा हप्ते द्यायला कदाचित नकार दिलेला आहे म्हणून तो आंदोलनाला बसलेला आहे स्वतःच्या स्वार्थासाठी. जयंत पाटलांकडे चुकीची माहिती पोहोचवली असा देखील आरोप. काय नेमकी हो, कारण कसं आहे अजितदादांच्या गटामध्ये आमदार नाहीत का ह्याचा प्रश्न विचारायला हा अजितदादांचा कार्यकर्ता आहे ना. अजितदादांचे आमदार खूप आहेत. मग त्यांना सांगायचं होतं की माझा हा प्रश्न तुम्ही विचारा, विधानसभेत मांडा. त्यांची मदत न घेता हा जयंत पाटलाकडे जातोय कारण वर ह्यांचं सगळं काही माहिती आहे. आणि आमच्याबरोबर जे झालंय ना, मी स्वतः सुनेत्राताईंना पाठवलेलं आहे, पारदादांना पाठवलेलं आहे, मी सगळ्या नेत्यांना पाठवलेलं आहे. त्यामुळे त्यांची कुणी इथं दखल घेत नाही म्हणून त्यांना जयंत पाटलांकडे जाण्याशिवाय दुसरा पर्यायच उरला आज नव्हता. सुनेत्रा वहिनी आहेत हो, आज पंढरपूरमध्ये पंढरपूर आहे. दौऱ्यावर आहेत. पण तुम्ही त्यांच्यापाशी पण जाऊन तुमची व्यथा आता मांडू प्रेस शकता. होती ना 11:30 ते पंढरपूरमध्ये आणि जाणारच आहे मी उद्या. जयंत पाटील साहेबांकडे जाणार आहे. सगळे ह्याचं बॅड उमेश पाटलांना मला एवढा सल्ला द्यायचा, एखाद्या महिलेला त्यांनी असं प्रसार माध्यमांसमोर विदाऊट ह्याचं बोलू नये. कारण एखादी महिला जर ठरवली ना तर ती समोरच्याला कधी उद्ध्वस्त करेल त्याचं सगळं बाहेर काढून. कारण एका महिलेमुळे रामायण घडलंय, एका महिलेमुळे महाभारत घडलेलं आहे. त्यांना वाटत असेल सायरा शेख ही तेव्हाच्या काळातली अशीच असेल, गप्प बसेल, मी थोडासा आवाज केला की ती घाबरेल, पण मी घाबरणार नाहीये. त्यांनी मला चक्क धमकी दिली की तुला हे सगळं करायला लावणारा संतोष पवार आणि सचिन कल्याण शेट्टी आहे, त्याची क्लिप माझ्याकडे आहे. त्यांनी मला धमकी दिली आणि 2 कोटीची ऑफर त्यांना पोलीस डिपार्टमेंटकडून आली आहे म्हणे. मग कुठेतरी वाटलंय त्यांना की हिच्या आंदोलनामुळं आमच्या आंदोलनाला हिच्या एका तक्रारीमुळे कुठं गालबोट लागते की काय, म्हणून हे सावकारकीचे गुन्हे वगैरे माझ्यावर हे टाकायचा त्यांचा प्रयत्न आहे. तुम्ही उज्ज्वला थिट्याबद्दल देखील हो, उज्ज्वला थिटे त्यांनी मला सांगितलं की तुला कोणी उभं केलंय. तर मी म्हटलं की दादा बघा आता कसं, मी थिटेबाई नाहीये. तुम्ही थिटेबाईचा वापर करून आंगरकरांना वेटीस धरलं होतं, पण मला तसं कोणी धरलेलं नाहीये. कारण इथं माझं घर जळालंय, माझे पैसे गेलेले आहेत. त्यामुळे मी ओपनली येते. आज पण मी एकटी फिरते कारण मला त्यांनी जीवे मारण्याची धमकी दिलेली आहे. पण ही सायरा शेख कुणाला घाबरत नाही. ही सगळ्या ह्याच्यातून तापून सुलाखून आलेली बाई आहे, लोहा बनलेली आहे. त्यामुळे कुठला उमेश पाटील मला धमकी देतोय, कोण सुहास कदम माझ्यावर सावकारकीचे गुन्हे दाखल करतोय, मला त्याची कसलीही भीती नाही आहे. कारण मी पूर्णपणे प्रामाणिक आहे. धन्यवाद.